नमस्कार, मी नंदिनी। आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ई पीक पाहणी याबद्दलची माहिती पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे। या वर्षीपासून ई पीक पाहणी करणे प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यांना पीक विमा, कर्ज किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे। ॲपमध्ये नवीन बदल। यावर्षी ई पीक पाहणी ॲपमध्ये काही अपडेट्स आले आहेत। 1 ऑगस्टला काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करताना त्रास झाला, पण 2 ऑगस्टपासून अपडेटेड ॲप उपलब्ध झाले आहे। आता तुम्ही या नवीन ॲपद्वारे अगदी सोप्या पद्धतीने नोंदणी करू शकता। ई पीक पाहणी कशी करायची? तुमच्या मोबाईलवरून फक्त 5 मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। यासाठी खालील सोप्या पायऱ्या फॉलो करा। 1. ॲप अपडेट करा। सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा। जर ॲप आधीपासून असेल तर ते अपडेट करून घ्या। 2. लॉग इन करा। ॲप उघडून शेतकरी म्हणून लॉग इन करा। तुमचा मोबाईल नंबर टाका आणि आलेल्या OTP संकेतांक वापरून लॉग इन पूर्ण करा। 3. खाते नोंदणी। नवीन खातेदार नोंदणी करा। या पर्यायावर क्लिक करा। तुमचा महसूल विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून खाते क्रमांक किंवा गट क्रमांक वापरून तुमचे नाव शोधा आणि नोंदणी करा। 4. पिकाची माहिती भरा। पीक माहिती नोंदवा। या पर्यायावर क्लिक करा। यामध्ये खरीप हंगाम, पिकाचा प्रकार, एक पीक किंवा बहुपीक, पिकाचे नाव, सिंचनाचे साधन आणि सिंचन पद्धत निवडा। 5. क्षेत्र आणि तारीख। पिकाखालील क्षेत्र भरा आणि लागवडीची अचूक तारीख टाका। 6. फोटो अपलोड करा। तुमच्या शेतात जाऊन ॲपमधील नकाशावर तुमचे स्थान निश्चित झाल्यावर पिकाचे 2 फोटो काढून अपलोड करा। ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची माहिती यशस्वीरित्या नोंदवली जाईल। दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।